हॅलो, हाय, वेलकम टू माय ब्लॉग. तर आजचा जो ब्लॉग आहे तर तुम्ही पाहिलाच असेल. आजचा जो ब्लॉग आहे तर तो बर्थडे स्पेशल ब्लॉग आहे. तर आज आहे मीराचा बर्थडे. तर त्यासाठी आपली जी प्रिपरेशन आहे, बर्थडे कसा सेलिब्रेट केला आहे, तर या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर सुरुवातीचे जे फोटोज होते तर तो आम्ही सकाळी सत्संगमध्ये बर्थडे सेलिब्रेट केलं होतं मीराचं. आणि नंतर आम्ही घरी पण सेलिब्रेट केले. संध्याकाळी सर्वजण आले होते घरी सेलिब्रेशनसाठी. तर खूप छान डे होता आजचा. अतिशय स्पेशल होता मीरासाठी. 2 वेळा बड्डे सेलिब्रेट केला, 2 वेळा केक कट केला तिने. त्यामुळे ती खूपच खुश होती. आणि गिफ्ट्स तर सर्वांनी तिच्या आवडीचे आणले होते. तिच्या चॉईसनुसारच गिफ्ट्स होते. त्यामुळे तर आजचा दिवस जो आहे तो अतिशय हॅप्पी असा दिवस होता. आणि तिला विचारलं की आज काय मेनू बनवायचा आहे बर्थडेसाठी स्पेशल. तर ॲज युजल लहान मुलांची रिक्वायरमेंट असते पावभाजी. तर पावभाजीच बनवलेली आहे. आणि अजून एक रिक्वायरमेंट होती, ते म्हणजे पाव पण मला घरीच बनवायला सांगितले होते. पण इतका काही टाईम नव्हता माझ्याकडे, कारण सकाळी सत्संगमध्ये सेलिब्रेट करायचं होतं. त्याच्यानंतर भाजी वगैरे त्याची खरेदी आणि बर्थडेसाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्यासाठीची प्रिपरेशन. त्यामुळे पाव तर काही बनवता येणार नव्हते. म्हणून नेक्स्ट टाईम पाव बनवूया असं सांगितलं तिला. आणि मी पावभाजी बनवली आहे. आणि त्याच्यानंतर तवा पुलाव पण बनवलेला आहे. तर पावभाजीच्या ज्या भाज्या आहेत तर त्या सर्व कुकरमध्ये शिजवून घेतल्या होत्या मी. नंतर मॅशरने मॅश केलं आणि कढईमध्ये त्याच्यासाठी जो मसाला आहे, कांदा टोमॅटो वगैरे पावभाजी मसाला ॲड करून परतलेलं, तर ते वरून मी ॲड केले. आणि परत आपल्याला छान अशी उकळून घ्यायची पावभाजी. तर डिटेल रेसिपी मी काही या ब्लॉगमध्ये शेअर नाही केली आहे, कारण का खूप घाई होती. घाईमध्ये हे सगळं शूटिंग चाललं होतं, त्याच्यामुळे पूर्ण डिटेल रेसिपी शूट नाही करता आलं. आणि त्या चालली होती बड्डे गर्लची मध्ये लुडबुड अशी. बघू शकता तुम्ही. अशा ॲक्टिव्हिटीज करायला खूप आवडतात कॅमेऱ्यासमोर. आणि ज्या कढईमध्ये मी मसाला परतलेला होता त्याच कढईमध्ये मी तवा पुलाव बनवण्यासाठीच्या ज्या भाज्या आहेत तर त्या परतून घेणार आहे. तर आमची जेवणासाठीची जी प्रिपरेशन आहे तर ती चालू आहे. तोपर्यंत तर बड्डे गर्लचा मेकअप वगैरे चाललेला आहे. बघू शकता तुम्ही. लहान मुलींना किती फार हौस असते की मेकअप करण्याची. तर आता नेलपेंट लावायचं आहे, बांगड्या घालायच्या आहेत, सर्व मॅचिंग पण गोष्टी हव्या आहेत. तर खूप एक्साइटमेंट असते मुलींना. बड्डे असो, कोणता कार्यक्रम असो, कुठे फंक्शनसाठी जायचं असेल, स्कूलमध्ये काही फंक्शन असेल, तर मीराला तर फार मेकअपची आवड आहे. तिला सर्व गोष्टी मॅचिंगच लागतात. तर बघू शकता तुम्ही. अगदी छान पद्धतीने मेकअप चालू आहे इकडे. आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे बड्डेची. तर बघू शकता तुम्ही. मेकअप अगदी डन झालेला आहे. आणि दोघी पण अतिशय खुश आहेत. आणि पोज तर काय विचारायलाच नको. अगदी लहान मुलींच्या तर पाठ असतात पोज, कोणत्या पोजमध्ये काढायचे फोटोज. आता बड्डे स्टार्ट होणार आहे. तर खूप छान पद्धतीने, खूप आनंदामध्ये हा बड्डे सेलिब्रेट झाला आहे. औक्षणही सर्वांनी केलं. त्यानंतर गिफ्ट भेटले खूप सारे तिला आणि खूप खुश होती ती. त्यानंतर आणि केकसुद्धा अगदी आवडीचा फ्लेवर होता. आणि डिझाईन पण आवडीचं होतं. रेनबोमध्ये केक होता. तर खूप सर्व गोष्टी जर मुलांच्या आवडीप्रमाणे झालं तर अतिशय आनंदात असतात ते. तर खूप छान पद्धतीने जो बड्डे आहे तर तो सेलिब्रेट झालेला आहे. सर्वजण बड्डेसाठी आले होते. आणि चिल्लीपिल्ली गँग पण आहेत.
आणि पार्थ दीदीच्या बाजूलाच बसलेला आहे दीदीच्या सोबत बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. त्याचं तर वेगळंच चाललेलं होतं की माझा पण बड्डे आहे, माझा पण बड्डे आहे. तर सगळे फ्रेंड्स पण आलेत बड्डे सेलिब्रेशनसाठी. आणि सर्व जे औक्षण आहे किंवा केक कटिंग आहे अगदी शांततेत मीराचं चालू आहे. आणि टॅग तर बड्डेचा जो आहे तर तो अतिशय छान आहे. बॉस आहे ती, त्यामुळे बॉस नेमचा जो टॅग आहे तर तो आहे केकवर लावलेला. आणि खूप छान पद्धतीने बड्डे सेलिब्रेट झाला. आणि मीराचं काय आहे, मीरा जरा जास्तच फ्रेंडली असते, सर्वांमध्ये मिक्सअप लगेच होते. आणि तिला जितके जास्त लोक तिच्या बड्डेसाठी येतील किंवा फंक्शनसाठी असतील कोणत्याही, तर ते खूप खुश असते ती. आणि बड्डेला तर सर्वच होते, आजी आजोबा आत्तू मावशी फ्रेंड्स होते. तर सर्वजण मामा वगैरे सर्वजण असे बड्डेला आले होते, त्यामुळे तर खूप खुश होते. तिला सर्वजण तिच्या कुठल्याही फंक्शनसाठी तिला सर्वजण आलेले खूप आवडतात. आणि ती खूप एक्साइटमेंट असते. 1 महिन्यापासून सर्वांना इन्व्हिटेशन असतं की माझा बड्डे आहे, माझा बड्डे आहे, माझा बड्डे आहे. असं तिचं पूर्ण 1 महिना तिचं तेच चाललेलं असतं की माझ्या बड्डेला काय करायचं, काय नाही करायचं, काय आणायचं, माझा बड्डे कसा करायचा, माझा बड्डे कुठे करायचा, सर्व प्लॅनिंग ठरलेले असतात तिचे. त्यामुळेच तिला आम्ही बॉस असं म्हणतो. आणि बॉसच असते ती. जेव्हा पण इथे आमच्या इथे ती गावी वगैरे गेली, कुठे गेली, तर आमच्या इथे अतिशय शांतता असते. नाहीतर मीरा असेल ना तर एक रौनक असते. खूप छान सर्व आनंदामध्ये असते, खूप गोंधळ असतो, खूप मस्ती असते. तर बघू शकता तुम्ही, अतिशय साध्या सोप्या सुंदर पद्धतीने आहे तो बड्डे जो आहे सेलिब्रेट झालेला आहे मीराचा. जर आजचा बड्डे व्लॉग आहे तर तो तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या व्लॉगिंगच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्लॉग आहेत तर ते अपलोड केल्यानंतर त्याचे जे नोटिफिकेशन आहेत तर ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि असंच एन्जॉय करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. आणि असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. थँक्यू सो मच.